आज काळ बदललाय, स्पर्धा वाढली. आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, त्यानं आयुष्यात खूप मोठं व्हावं म्हणूनच अगदी जड अंतकरणानं नुकतंच मी माझ्या 5वीतल्या लहानग्या मुलाला म्हणजेच माझ्या अभिनवला गुरुकुल निवासी शाळेत दाखल केलं. खरं तर तो गेला आणि कालपर्यंत घरात असणारी ती गडबड, तो आनंद, तो गोड आवाज एका झटक्यात शांत झाला. तो त्याच्या आईचा इतका लाडका की एका क्षणाचाही विरह दोघांना सहन व्हायचा नाही. दिवसभर घरात त्याच्या मागे फिरत आबो आबो अशी हाक मारायची. पण ज्या दिवशी त्याला आम्ही सोडायला गेलो त्यावेळी त्याच्या आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. काळजाचा तुकडा स्वतःच्या हाताने स्वतःपासून दूर करताना एका आईच्या मनावर काय बेतते ते शब्दात सांगणे अशक्य आहे. पण त्याच्या भविष्यासाठी, त्याच्या पंखांना बळ देण्यासाठी शेवटी आम्ही दोघांनी आपल्याच मनावर दगड ठेवला आणि त्याला सोडून आलो. आज 4-5 दिवस झाले त्याला जाऊन, पण घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात प्रत्येक खोलीत फक्त आणि फक्त त्याचीच आठवण येते. रात्री अचानक जाग येते, वाटतं तो आपला आबू धावत येईल आणि आमच्या गळ्यात पडेल. मन सारखं गुरुकुलच्या त्या खोलीकडे धाव घेतय. तो जेवला असेल का? त्याला घराची आठवण येत असेल का? तो रडला तर त्याला कोणी जवळ घेतला असेल का? याच विचाराने जीव कासावीस होतोय. डोळ्यात पाण्याच्या धारा येत आहेत, मन सुन्न होतंय. हो, क्रिकेटचा खूप लाडका तो, पण त्याचे बॅटबॉल सुद्धा एका कोपऱ्यात पडलेत. ज्या सायकलीवर भिरभिर फिरायचा ती सायकल सुद्धा आता शांत आहे. जो मोबाईल घेऊन बसायचा तो मोबाईल सुद्धा आता खिडकीवर आहे. त्यांची छोटी बहीण परी आबूच्या आठवणीनं रोज रडते. माझा दादा कधी येणार, कधी येणार असं म्हणते. पण मन घट्ट केलं आणि विचार केला की हे सगळं आबूसाठीच आहे. शेवटी ओरडून सांगतो, अभिनव बाळा, तुला वाटेल आम्ही कठोर निर्णय घेतला, पण असं काही नाही बाळा. हे सगळं तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही करतोय, हे नेहमी लक्षात ठेव. लव यू अभिनव, लव यू. घरातल्या त्या कोपऱ्यात आता शांतता उरली आहे. आबू आबू हाकीच्या जागा आठवणीने घेतल्या आहेत. तो लहानगा जीव आमचा आज घराबाहेर एकटा असेल. घराची आठवण काढून तोही रडला असेल, पण उद्याच्या यशासाठी आज हा विरह सोसावा लागेल. मनात दाटलेल्या आठवणींना घेऊन अभिनव तुला पुढं शिकावं लागेल, पुढं शिकावं लागेल. मित्र हो, तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षणासाठी असं हॉस्टेलला पाठवलं होतं का? तेव्हा तुमच्या मनाची काय अवस्था झाली हे नक्की कमेंट करून सांगा. कारण आज एका आईबापाचं मन खूप जड झालंय आणि तुमच्या कमेंट्सनं कदाचित आमच्या मनाला थोडा धीर येईल. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या जवळ कुणी हॉस्टेलला गेला असेल तर त्यांच्या आई वडिलांच्या पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण ही भावना फक्त अभिनवच्या आई वडिलांची नाही, तर ही भावना आहे त्या हॉस्टेलला राहणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आई वडिलांची.